जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान काहीच वेळात होणार आहे। मात्र या प्रस्थानापूर्वी आपण बघतोय की संत तुकाराम महाराजांचं जे मंदिर आहे ते कशा पद्धतीनं सजावलं गेलं आहे। अगदी 2-3 दिवसापासून या सजावटीची तयारी सुरू असते। जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या नावाने अगदी फुलाची आरास या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे आणि मंदिराच्या चोहू बाजूने अशा प्रकारे फुलाची सजावट करण्यात आली आहे। केवळ मंदिराच्या बाह्य बाजूलाच नाही तर मंदिराच्या मध्ये जिथे आता सकाळपासून वेगवेगळ्या पूजेला सुरुवात झालेली आहे। पंचपदी आता काही वेळापूर्वी झाली, आता काल्याचं कीर्तन उभं राहील आणि काल्याच्या कीर्तनानंतर काही वेळात या ठिकाणी पादुका पूजन होईल। संत तुकाराम महाराजांच्या पादुका पहिल्यांदा रथामध्ये ठेवल्या जातील आणि हा रथ सुद्धा आज विशेष आहे कारण या रथामध्ये पहिल्यांदाच 600 किलोचं वजन कमी झालंय आणि पूर्ण चांदीचा रथ हा नव्यानं बनवण्यात आलाय। नवीन रथामध्ये या पादुका ठेवल्या जातील आणि इथून पुढचे 18 दिवस आषाढी वारीची हे सगळं मार्गक्रमण होईल। मात्र त्या मार्गक्रमणापूर्वी आपण बघतोय की कशा पद्धतीनं अतिशय रेखीव पद्धतीनं फुलामधून कशी सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि अशीच सजावट प्रत्येक मुक्कामानंतर म्हणजे 17-18 मुक्काम ज्यावेळी तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा करत पुढे पंढरपूरकडे जातो त्या प्रत्येक ठिकाणावरती अशाच प्रकारची आरास आपल्याला पाहायला मिळते। मी मुख्य मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करतोय ज्या ठिकाणी चहू बाजूने अतिशय रेखीव आकर्षक अशी सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि अशा या आकर्षक सजावट केलेल्या मंदिरातून दुपारच्या वेळी संत तुकाराम महाराजांच्या पादुका रथात ठेवून पालखीत ठेवून बाहेर येतील आणि इथून पुढे हा प्रस्थान सोहळा होईल। आजचा हा मुक्काम पालखी सोहळ्याचा जो असणार आहे तो इनामदार वाड्यात असेल आणि इनामदार वाड्यात आजचा हा मुक्काम झाल्यानंतर पुन्हा पुण्याच्या दिशेने संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थान ठेवेल। एक मात्र रुकरुक राहून गेली आहे, ज्या मंदिरामध्ये आता वारकऱ्यांना पाय ठेवायला जागा नसते, ज्या मंदिरामध्ये प्रस्थान सोहळा आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी पंचक्रोशीतील वारकरी लोक जमा झालेले असतात, इथे मात्र आता निर्बंध आहेत। पाऊस इतका झालाय की इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहते आहे आणि म्हणून प्रशासनाने मज्जाव केलाय। फक्त मानाचे वारकरी मानाचे मानकरी असे या ठिकाणी मंदिरामध्ये आहेत आणि अशा मोजक्या या वारकऱ्यांच्या समवेत काही वेळात या पालखी सोहळ्याचा